नमस्कार. हा मी लेख लिहिला डिसेंबर 2025 मध्ये. या लेखाला मी नाव दिले बिबटे. बिबट्या प्राणी, बिबटे. आजच्या या सामाजिक परिस्थितीमध्ये सध्याच्या काळात तरी एकच फार मोठा धोका निर्माण झालेला आहे, तो म्हणजे बिबट्या. हळूहळू हे बिबटे आता सगळीकडे दृष्टीस पडत आहेत. यूट्यूबवर वगैरे आपण वाचतो, कोल्हापूर, पुणे, नाशिक वगैरे वगैरे सर्व ठिकाणी अनेक लोकांना बिबटे दिसले आहेत. वन विभागाला पाचारण केले जात आहे. काही छोट्या गावामध्ये तर म्हणजे कुठल्या तरी गल्लीत बिबट्या दिसतो. काही ठिकाणी तर एक दोघांच्या घरामध्ये बिबट्या शिरलेला आढळला. सगळीकडे त्याबद्दल कडेकोट बंदोबस्त होत आहेत. सर्वत्र लोक घाबरून गेले आहेत. कुठून कधी डरकाळी ऐकू येईल नेम नाही. रस्त्यावर फिरणे अवघड बनले आहे. लहान लहान मुलांना शाळेत किंवा बागेमध्ये पाठवणे तर फारच भयप्रद झाले आहे. मागे तुम्हाला आठवत असेल, बरेच दिवसापूर्वी बिबटे कुठे कुठे दिसत होते, पण पुन्हा त्यांची भीती हळूहळू कमी होत गेली आणि लोक विसरूनही गेले. आता पुन्हा बिबटे सुरू झाले. बहुतेक त्याचे कारण हेच असेल की या प्राण्यांना, बिबट्यांना त्यांचा सुरक्षित असा निवारा कुठे आढळून येईना आणि खाण्यासाठी त्यांना त्यांचे भक्ष्यही सापडेना, म्हणून मग ते मनुष्यवस्तीमध्ये आले. पण काही असो, या बिबट्यावर आता काहीतरी रामबाण उपाय त्वरित काढायला पाहिजे. कारण आपण सावधगिरी तरी कुठे कुठे आणि किती बाळगणार. प्रत्येक ठिकाणी धोका आहेच. देवालाच काळजी आता. बा परमेश्वरा, भगवंता, वाचव सर्व जीवांना या बिबट्यांपासून.